हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करा. रामराव पवार यांचे आमरण उपोषण सुरू. सकल बंजारा समाजाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर व मागणी. हुजूर निजाम हैदराबाद संस्थान यांच्या राजवटीत अल्पसंख्याक असणाऱ्या मराठा समाज, कुणबी समाज तसेच आदिवासी, लमाणी, बंजारी, बंजारा समाजाला न्याय देण्यासाठी त्यांनी 1914 साली हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठवाड्यातील लमाणी, बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये असून त्याच तत्वधारावर मराठवाड्यातील बंजारा, लमाणी, लंबाडी हा समाज अनुसूचित जमाती या प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावा, यासाठी देगलूर तालुक्यातील सकल बंजारा समाजाच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली. हैदराबाद गॅझेटियर अनुसार बंजारा, लंबाडी समाज हा ट्राईब आहे. सन 1914 अनुसार ट्राईब जमाती म्हणून हैदराबाद संस्थानात बंजारा व लंबाडी सर्वात जास्त लोकसंख्या 4,04,614 एवढी नोंद आहे. तर या संदर्भानुसार गौर, बंजारा, लमाणी समाजाला अनुसूचित जमाती एसटी मध्ये आरक्षण का मिळू नये असा ॲडव्होकेट सुरेखा पवार यांनी मीडिया समोर केला. ज्या हैदराबाद गॅझेट अनुसार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याबाबतचा शासन निर्णय GR काढला गेला, त्याच धर्तीवर बंजारा, लमाणी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून घ्यावे, अन्यथा समाजाच्या वतीने तीव्र धरणे, रस्ता रोको आदी प्रकारचे आंदोलन करण्याचा इशारा विशाल पवार यांनी दिला. जर शासनाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देणे होत नसेल तर आम्हा सीमावर्ती भागातील लमाणी, बंजारा समाजांना तेलंगणा राज्यात जाण्यास परवानगी द्यावी असा आग्रह शंकरराव राठोड यांनी केला. यावेळी वाडी, वस्ती, तांड्यावरील बंजारा समाजाचे शेकडो समाजबांधव उपस्थित होते. वन नेशन आणि वन रिझर्वेशन त्याच पद्धतीनं आमचं म्हणणं सुद्धा एकच आहे की समस्त 16 कोटीच्या भारतात आमचे समाज बांधव आहेत, त्या सर्व समाज बांधवांना एकाच छताखाली म्हणजे एकच आरक्षण एसटी या प्रवर्गामध्ये समाविष्ट करावं, या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आहोत. आज संविधानिक शिवलाल महाराज की जय, शिवलाल महाराज की जय. एकच मिशन कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही. मुझे सरकार से यह कहना है कि जब निजाम सरकार हमारे इधर मराठवाड़ा में था, जब उस समय मराठवाड़ा के 5 जो ज़िले थे वो ज़िले निजाम के सरकार के अंदर थे, और वो जब हमारा जो पूरा समाज था, घुमंतू समाज था, बंजारा समाज था, पूरे भारत में एक संघ में, एक जात में, एक वेश में है. मुझे यही सरकार से अनुरोध है, मुझे विनती करनी है फडणवीस सरकार से कि जैसे कि हम पहले निजाम सरकार में अनुसूचित जमाती में थे, एसटी प्रवर्ग में थे, वही हमें प्रवर्ग चाहिए. आज भी हमारे समाज के जो हमारे भाई है, हमारे बंधक है, हमारे जो बहन है, हमारे कुछ जो ननियाल है, नाना नानी है, मामा मामी है, कोई तेलंगाना में एसटी में, कोई कर्नाटक में एसटी में है, तो एक सूची में हमारा पूरा भारत और हमारे जात को लाना, ये हमारा मांग है. और इस वजह से हम कल, आज का दूसरा हमारा दिन है, कल से हमने अनशन शुरू किया है. राज्यामध्ये बंजारा, लमाणी समाजाचं एसटी आरक्षणामध्ये समाविष्ट करण्यात यावा, यासाठीची मागणी समस्त मराठवाडा तसेच महाराष्ट्रातील बंजारा समाज करीत आहे. ज्याप्रमाणे राज्य शासनाने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटचा पुरावा समजून ओबीसी मध्ये समाविष्ट केलं, त्याच धर्तीवर आम्हाला सांगणं आहे सरकारला की ज्या धर्तीवर तुम्ही मराठा समाजाला ओबीसी म्हणून समाविष्ट केलात, त्याच धर्तीवर आमच्या समाजाला सुद्धा आपण या ठिकाणी एसटी या प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात यावं. म्हणून आज आम्ही आमच्या देगलूर तालुक्यातील समस्त सकल बंजारा समाजाच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी एकत्रित झालो. आणि आज आमच्यातील एक आमचा बांधव रामराव चव्हाण हे आज अन्नत्याग उपोषणासाठी या ठिकाणी आज बसलेले आहेत. मला शासनाला सांगणं आहे की बाबा, आमची बोली भाषा एक आहे, आमची केशभूषा एक आहे, वेशभूषा एक आहे, एवढंच नाही तर आमचा देव सुद्धा एक आहे. तर मग आमची जात वेगळी का? काही ठिकाणी आम्ही एसटी मध्ये आहोत,